मृणाली, हा. कसली गडबड चालू आहे? अहो, उन्हाळा सुरू झालाय तर आज आपण उन्हाळ्याचे पदार्थ बनवायला सुरुवात करणार आहोत. तर आज काय स्पेशल? तर आज आपण शाबू बटाट्याचे पळीपापड बनवणार आहोत. तर इथं आता मी हे भांड भरून शाबू घेतली होती, तर ती शाबू मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय इथं हा शाबू रात्रभर भिजून छान असा फुललेला आहे. तर इथं आता मी चुलीवरती भांड तापत ठेवलेलं आहे. तर आपण ज्या प्रमाणात शाबू घेतलेली आहे त्याच्या 5 पट पाणी आपल्याला त्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मी या बुट्टीने शाबू घेतली होती, तर आपण 5 बुट्टी पाणी याच्यामध्ये घालून घेऊयात. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये 5 बुट्ट्या पाणी घालून घेऊयात. तर इथं आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण या बटाट्याच्या साली काढून बटाटा किसून घेऊयात. तर इथे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये जिरे आणि मीठ घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या चवीनुसार जिरे आणि मीठ घालू शकताय, पण जिरे भरपूर घातले तर ते एकदम टेस्टी होतात. तसंच आता आपण मीठ देखील घालून घेऊयात. मीठ पण तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकताय. तर आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊया. तर इथं आता आपण ही शाबू थोडीशी सुट्टी करून घेऊयात. शाबू आपला छान असा फुललेला आहे. तर इथं आता आपण हा शाबू सुट्टा करून घेतलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. तुम्ही पाहू शकताय जिऱ्यामुळे आपल्या पाण्याला छान असा कलर आलेला आहे. तर इथं आता आपल्या शाबूला एक उकळी येऊपर्यंत आपण बटाटा खिसून घेऊयात. तर इथं आता आपण याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळे आपले पापड खुसखुशीत व खमंग होतात. तर इथं आता आपला बटाटा किसून झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात, म्हणजे याच्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जातो. आणि बटाटा जर आपण तसाच खिसून ठेवला तर तो लालसर देखील पडतो. तर आता आपल्याला हा बटाटा पूर्णपणे याच्यातील असं पाणी काढून पिळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकताय आपण पूर्णपणे याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामुळे आपला बटाटा पूर्ण पांढरा शुभ्र असा आहे. तर इथं आता आपण याच्यामध्ये बटाट्याचा खीस देखील घालून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे एकसारखं हलवत एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण पूर्णपणे एकजीव होईल. तर तुम्ही पाहू शकताय इथं आपला शाबू देखील छान असा शिजत आहे. आणि आपलं मिश्रण थोडंसं घट्टसर असं होत आहे. तर आता आपण हे मिश्रण एक 10 मिनिटं शिजवून घेऊयात. तर इथं आता तुम्ही पाहू शकताय आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे आणि एकजीव देखील झालेला आहे. तर आपण पाणी जास्त घातलं होतं त्यामुळे आपला शाबू छान असा शिजला गेलेला आहे. तर इथं आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण ह्याचे पळीपापड घालून घेऊयात.
तर इथं आता मी 3 कलर घेतलेले आहेत, तर आपण या मिश्रणामध्ये कलर घालून घेऊयात. त्यासाठी मी हे मिश्रण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला फक्त पांढरे हवे असतील तर तुम्ही तसे देखील घालू शकताय. तर आता आपण हा कलर मिक्स करून घेऊयात. आता जरी हा कलर डार्क वाटत असेल तरी तो वाळल्यानंतर फेंट येतो. तर इथं आता आपण पळीच्या साहाय्याने याचे पळीपापड घालून घेऊयात. तुम्हाला जेवढा आकार हवाय त्या पद्धतीने तुम्ही पळीपापड घालू शकताय. हे थोडंसं असं पसरलं ना की एकदम पातळ असे पळीपापड होतात. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पळीपापड घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण दिवसभर उन्हामध्ये सांडगे सुकवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे पलटी मारून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता याची एक बाजू पूर्णपणे वाळलेली आहे. तर आपण अशा पद्धतीने हे सांडगे काढून 4 ते 5 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपण हे शाबूचे सांडगे 3 ते 4 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे तळून घेऊयात. त्यासाठी मी इथं चुलीवरती कढई तापत ठेवलेली आहे. तर आपण याच्यामध्ये तेल घालून हे तळून घेऊयात. तर इथे आता तुम्ही पाहू शकता आपले शाबूचे सांडगे छान असे फुललेले आहेत. तर आता आपण हे दोन्ही बाजूनी तळून घेऊयात. हे आपल्याला थोडंसं प्रेस करून तळून घ्यायचं आहे म्हणजे ते कच्चं राहिलं जाणार नाही. तर आता आपण हे काढून घेऊयात. तेल आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपले सांडगे छान असे फुललेले आहेत आणि एकदम क्रिस्पी देखील झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण शाबूचे सांडगे करून घेतलेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.